Good morning, all of you. In this lecture, we will start our last question. Skill set required for effective sale. Okay. जेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह सेल करायचा असतो त्यावेळी आपल्याकडे बेसिक स्किल कोणते असायला हवे त्या बेसवरती आजचा क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. देन फर्स्ट पॉइंट इंटरपर्सनल स्किल. फर्स्ट स्किल काय आहे? इंटरपर्सनल स्किल. So the interpersonal skill required for the sales job go for beyond the ability to simplify chart something up in the enter. म्हणजे आपण काय म्हणतो की बेसिकली काय तर पर्सनल सेलिंग किंवा सेल करायचं आहे. तर यामध्ये बायर आणि सेलर आहेत. आपलं इंटेन्शन काय आहे की कंझ्युमरला कन्वे करता आलं पाहिजे आपल्याला, है ना. कंझ्युमरला कन्वे करता आलं पाहिजे. जसं की आपण सांगितलं ऍज पर दी कंझ्युमर क्लास. फॉर एक्झाम्पल यामध्ये मेल फिमेल आहेत किंवा रिच पुअर क्लास आहे, मिडल क्लास आहे. देन कॅटेगरीज आहेत. फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन आहे, युथ आहेत, गर्ल्स आहेत, बॉईज आहेत, सिनियर सिटीजन आहेत, मिडल एज पर्सन आहेत. सो असे जे क्लास ऑफ कस्टमर आहेत ह्या कस्टमरना आपल्या वस्तू परचेस करण्यासाठी आपल्याकडे हे इंटरपर्सनल स्किल असणं महत्वाचं आहे. ओके. सो द इंटरपर्सनल स्किल रिक्वायर फॉर द सेल्स जॉब. बेसिक थिंग काय आहे तर इंटरपर्सनल स्किल रिक्वायर फॉर द सेल्स जॉब गो फॉर बियॉन्ड द ॲबिलिटी. बियॉन्ड द ॲबिलिटी का म्हटलेलं आहे? कारण आपल्या समोर वेगवेगळ्या टाईपचे कस्टमर हे काय येणार आहेत तर येणार आहेत आणि यासाठी आपल्याकडे वेगवेगळे स्किल असणं महत्वाचं आहे. सो द ॲबिलिटी टू सिम्प्लिफाय चार्ट something up when the enter your store front of office. Interpersonal skill also involve active listening. It's very important thing. म्हणजे फक्त आपल्याला बोलताच आलं पाहिजे असं आहे का हो? नाही. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ऍक्टिव्ह लिसनिंग and ability essential to being successful at sale. You must really listen to what the customer or client need or desire and fit you what you are offering to their need. लक्षात येतंय का? म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं अरे कंझ्युमरची नीड काय आहे हे आधी लक्षात आणि मग तुम्ही तुमच्या वस्तूचं प्रेझेंटेशन द्या. दॅट इज वाय हिअर सेड द लिसनिंग स्किल, द ऍक्टिव्ह लिसनिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इफेक्टिव्ह सेलिंग. इंटरपर्सनल स्किल मध्ये फक्त तुमचं टॉकिंग महत्वाचं नाहीये, तुमचं कम्युनिकेशन स्किल महत्वाचं नाहीये, तर त्याचबरोबर तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर असणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर असाल तर तुम्ही काय करू शकाल? वी कॅन इझिली अंडरस्टूड कंझ्युमर एक्सपेक्टेशन, कंझ्युमर डिझायर, कंझ्युमर नीड आणि मग आपण त्यांना जे फिट होईल असे प्रोडक्ट काय करू शकतो त्यांच्या पुढे प्रेझेंट करू शकतो. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Second point, product knowledge. Deep product knowledge is vital to making any sale, whether large or small. If a customer asks you question about a particular product or service and you find yourself unable to answer, your sale will very likely fall through. A dismal prospectus for those who may make their principal living of commission. म्हणजे बेसिक थिंग काय सांगायचे आहे? यू आर कॅपेबल फॉर सेलिंग, युअर नॉलेज इज सफिशियंट फॉर सेलिंग. या गोष्टी आधी चेक करा. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अरे कस्टमर काहीतरी सांगतोय आणि तुम्हाला लक्षातच येत नाही की अरे ह्याला काय भाव आहे. असं नको. म्हणजे कंझ्युमरने ज्या प्रोडक्टची डिमांड केलेली आहे त्या प्रोडक्टचं नॉलेज तुमच्याकडे असायला हवं ऍज अ सेल्स पर्सन. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका मेडिकल स्टोअर मध्ये गेलाय, तिथे कोणत्याही पर्सनला सेल करण्यासाठी ठेवलं जातं का हो? म्हणजे जरी तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असाल तरी मिनिमम तुमच्याकडे तुम्हाला त्या मेडिकल जे बिल दिलं जाईल त्या बिलानुसार तुम्ही ते प्रोडक्ट सेल करायला हवं है ना. म्हणजे मिनिमम प्रिस्क्रिप्शन तरी तुम्हाला वाचता आलं पाहिजे. जे काही टॅबलेट्स आहेत त्या सर्च करता आल्या पाहिजे, कुठे ठेवलेल्या आहेत, त्या कुठे आहेत किंवा त्या इझिली त्यांना देता आल्या पाहिजे. बेसिक है ना. म्हणजे प्रोडक्ट नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इफेक्टिव्ह सेल. आर यू गेटिंग?
Are you getting my point? Yes, ma'am. Okay. Ma'am. Then mental quality. An effective salesman must possess certain mental quality like imagination, presence of mind, sharp memory, initiative, self-confidence, alternate, etc. alertness, etc. ओके, म्हणजे जसं म्हणतो ना आपण, हा अरे हा समोरचा कस्टमर आहे ना, ह्याला काय बरं हवं असेल, जस्ट लाईक प्रिफर इमॅजिनेशन. ओके, प्रेझेन्स ऑफ माइंड. एखादा कस्टमर कसा असतो की हा म्हणजे तो अफोर्ड करायला रेडी आहे. ओके, किंवा शी कॅन इझिली अफोर्ड, म्हणजे तुम्ही जेवढे सांगाल ना तेवढी प्राइस तो द्यायला तयार आहे. तुम्ही तिथे बार्गेनिंग स्वतः कराल का? हा, की तुम्हाला लोएस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्ही दाखवाल का त्याला? नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड काय सांगतं, तर जर एखादा कस्टमर अफोर्ड करणारा असेल तर तुम्ही त्याला क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट दाखवा, तुम्ही त्याला ब्रँडेड प्रोडक्ट दाखवा. जस्ट लाईक अ प्रेझेन्स ऑफ माइंड. शार्प मेमरी, म्हणजे कंझ्युमरला बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा कंझ्युमर कोणत्या कॅटेगरीचा आहे. बऱ्याच वेळी तुमच्या लक्षात येतं ऍज अ सेल्समन किंवा ऍज अ सेल्स गर्ल, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. सपोज विंडो शॉपिंग करणारे पण बरेच असतात बघा. संध्याकाळची वेळ छान 5-6 वाजलेले आहेत आणि असेच बाजारात जाऊन फिरून येणारे पण असतात. एखाद्या स्टोअर मध्ये जायचं, फक्त काय करायचं, क्लोथिंग बघायचे, वेगवेगळे कपडे बघायचे आणि नाही मग हा कलर छान नाहीये, मग ही डिझाईन पण छान नाही, मग आपण नंतर येऊ. हा, असं जनरली तुम्ही खूप जवळून एक्सपिरियन्स घेतलेल्या सुद्धा गोष्टी आहेत. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, एखादा कंझ्युमरला प्रोडक्ट परचेस करायचा आहे किंवा नाही, ह्या गोष्टी आधी तुम्ही काय करा, चेक करा. तुमची मेमरी तुम्हाला लगेच इंडिकेट करेल. ओके, हा कंझ्युमर काय करेल, फक्त टाइमपास करायला आलेला आहे, तुम्ही त्याला जास्त प्रोडक्ट दाखवूच नका, कारण तो प्रोडक्ट परचेस नाही करणार आहे. देन इनिशिएटिव्ह कधी घ्या, जर एखाद्या कंझ्युमरला व्हरायटी एक्सपेक्टेड आहे तर तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन त्याला तुमच्याकडे जितक्या व्हरायटी आहेत त्या प्रेझेंट करा त्याच्याकडून. सेल्फ कॉन्फिडन्स कधी असायला हवा की ओके दिस इज द राईट प्रोडक्ट फॉर यू, हे प्रोडक्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे. हा कॉन्फिडन्स तुम्ही जेव्हा क्रिएट करून देताय तेव्हा काय होणार आहे, तो कंझ्युमर काय करेल, इझिली तुमचं प्रोडक्ट हे परचेस करेल. ओके, अलर्टनेस आपल्याकडे असायला हवा. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही काय कराल, इम्प्लिमेंट कराल, अडॉप्ट कराल, तेव्हा तुम्ही काय म्हणजे होऊ शकाल, तर एक्सपेक्टेड तुम्हाला रेट ऑफ रिटर्न जो काय आहे, सॉरी एक्सपेक्टेड रिझल्ट जो काय आहे तो तुम्हाला इथे मिळेल. इज इट क्लिअर? मेंटल क्वालिटी म्हणतात याला. मेंटल क्वालिटी मध्ये इमॅजिनेशन आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, शार्प मेमरी आहे, इनिशिएटिव्ह, सेल्फ कॉन्फिडन्स अँड अलर्टनेस. इज इट क्लिअर? Yes, ma'am. हार्ड वर्किंग तर खूप महत्वाचं आहे सेल्स पीपल साठी, कारण आपण म्हणतो ना खूप इफोर्ट घेतल्याशिवाय सेल्स हा इझिली होतो का हो? नाही. तर सेल्स जॉब करणाऱ्या पर्सन कडे हार्ड वर्किंग नेचर असणं खूप महत्वाचं आहे. सो सेल्स जॉब रिक्वायर फॉर देअर हार्ड वर्क. तुम्ही जितकं हार्ड वर्क कराल तितके रिझल्ट तुम्हाला जास्त मिळणार आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पर्सनल सेलिंग करताय, डोर टू डोर जाऊन व्हिजिट करताय आणि प्रोडक्ट सेल करताय. सपोज तुम्ही 5-10 घरामध्ये गेलात, प्रोडक्ट नाही सेल झाला, ओके बापरे बस झाला, आजचं रुटीन संपलं. नो, जे काही तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे ते तुम्ही काय केलं पाहिजे, अचीव्ह केलं पाहिजे. म्हणजे तिथे तुमचं डेडिकेशन, तुमचं हार्डवर्क दिसलं पाहिजे. इट इज नॉट अ रुटीन जॉब, हे लक्षात ठेवा. सेल्स पीपलचा जॉब हा नॉट अ रुटीन जॉब. कारण जनरली बाकीचे जॉब कसे असतात की चला गेला कंपनीमध्ये 8 तास बसा एका जागी, देन लंच ब्रेक मिळाला की आराम करा थोडासा. ओके, सो अशा बेसिक टाइपचं एखादं वर्किंग नेचर असतं. पण सेल्स पीपल असं आहे का हो? नाही. तिथे तुम्हाला कोणतेही वर्किंग अवर्स फिक्स असतात का? नाहीये, रुटीन जॉब सारखे. So that is why here said it is not a routine job involving fixed working hours. In fact, he is expected to be at the place and at the time which is convenient to the customer. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या की अरे आपण जेव्हा एखाद्या कंझ्युमरला व्हिजिट करतोय तेव्हा ती टाइम कंझ्युमर साठी कन्व्हिनियंट आहे का? फक्त आपण आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे कंझ्युमरला व्हिजिट करणं गरजेचं आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप सारे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत, खूप क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट आहेत आणि छान तुम्ही दुपारी कंझ्युमरच्या घरी गेलात, सेल्स पीपलना उभे करून घेतात का दुपारी? काय म्हणणार, जेवून आम्ही झोपलेलो आहोत, आराम करतोय आणि तुम्ही आलात बरं तुमची वस्तू विकायला? नाही, काही गरज नाही.
म्हणजे तुमचा कन्व्हिनियंट टाइम तुम्ही काय करा, कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन नुसार चूज करा. ओके, सो हार्ड वर्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इफेक्टिव्ह सेलिंग. Then next point, determination. The salesperson must have a sense of determination to secure the customer. It's very important. म्हणजे कंपनीने काही प्रोडक्ट दिलेले आहेत आणि तुम्ही सेल करताय, नो. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कंझ्युमरला एक सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. ह्या गोष्टी आधी तुम्ही डिटरमाइन असलं पाहिजे, है ना. आपण कोणतं प्रोडक्ट सेल करतोय, सो ते प्रोडक्ट सिक्युअर आहे का. यू शुड नॉट लूज कॉन्फिडन्स अँड गिव्ह द कस्टमर इझिली. लक्षात येत आहे. म्हणजे मी एखादं प्रोडक्ट घेऊन आले आणि माझाच कॉन्फिडन्स लूज आहे आणि मी कंझ्युमरला मेसेज कन्वे करतोय, तर कंझ्युमर वस्तू परचेस करतील का हो, नाही. लक्षात येत आहे. दॅट मीन्स ही शुड नॉट लूज कॉन्फिडन्स अँड गिव्ह ॲज द कंझ्युमर इझिली. कंझ्युमरला ग्रँटेड नका. कंझ्युमरला तुम्ही कॉन्फिडन्स द्या. कंझ्युमर तो सिक्युअर आहे ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर, ह्या गोष्टी कन्वे करता आल्या पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट फॉर हिम to determine and convince the customer about the product. सेल्समनचा दुसरा काही जॉब आहे बरं, काही नाही. तुम्ही फक्त कन्व्हिन्स करता आलं पाहिजे तुमचं प्रोडक्ट हे बेस्ट आहे ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर. देन आपण काय करतोय तर क्वालिटी प्रोडक्ट प्रेफर करतोय आणि रिझनेबल मध्ये प्रेफर करतोय, ह्या गोष्टी कन्वे करता आल्या पाहिजे. लक्षात येत आहे. इज इट क्लिअर. पॉइंट नंबर 5. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Then point number 6. Very, 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 very important. है ना, पेशन्स. आपण नाही म्हणू, मी खूप सारी मेसेज इन्फॉर्मेशन दिली आहे बरं तुम्हाला, तुम्ही घेतलीच पाहिजे वस्तू, असं म्हणू शकतो का आपण, है ना. नाही म्हणू शकत. सो पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ऑल्सो, राईट. अ सेल्समन शुड हॅव द ॲबिलिटी ऑफ पेशन्स. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, मी एवढी इन्फॉर्मेशन दिली आणि तू वस्तू का नाही घेतेस बरं, घेतलीच पाहिजे, असं नाही ना म्हणू शकत आपण. सो ॲबिलिटी ऑफ पेशन्स. कूल. आपण कोणताही, ओके, कंझ्युमरने काय केले, सपोज 20 एक प्रोडक्ट बघितले आणि सांगितलं हे नाही आम्हाला आवडले. ओके, ठीक आहे, नाही आवडले ना, चला तुम्ही गेलात तरी चालेल, आम्ही जे काही आहे आमचं प्रोडक्ट घेऊन आम्ही जातो. म्हणजे तुमच्याकडे तितकी पेशन्स फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही सेल्स पर्सन म्हणून जॉब कराल तेव्हा सगळ्यात महत्वाची क्वालिटी म्हणजे पेशन्स. तुमच्याकडे पेशन्स हा असायलाच हवा. Then convincing customer to buy the product, it is very difficult task and a time consuming activity. Okay, कशी आहे ही टाइम कंझ्युमिंग ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं ना की काही कस्टमर आपले खूप वेगवेगळ्या टाईपचे असतात बघा. म्हणजे काही कस्टमर आहेत, हा वेळ नाहीये, चला पटकन एखादी वस्तू दाखवा. एकच मिनिट हा गाईज, जस्ट एक मिनिट. पण पेशन्स फार महत्वाचे आहेत, है ना. सो पेशन्स का बरं महत्वाचे आहेत, कारण सेल्स जॉब हा कसा आहे तर टाइम कंझ्युमिंग आहे. तुम्ही खूप साऱ्या कस्टमरना, सपोज आज मी 100 कस्टमरना व्हिजिट करते, 100 कस्टमर वस्तू परचेस करतील असं आहे का, नाही, है ना. सो द सेल्समन शुड हॅव द ॲबिलिटी ऑफ पेशन्स. Convincing customer to buy the product is very difficult task and time consuming activity. In this competitive market where are several brand exist, है ना. म्हणजे मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड आहेत आणि आपलं प्रोडक्ट बेस्ट आहे हे कन्व्हिन्स करणं हे कसं आहे तर डिफिकल्ट आहे. सो कन्व्हिन्सिंग देम टू ट्राय द प्रोडक्ट रिक्वायर अ लॉट ऑफ स्किल अँड पेशन्स. ही शुड हॅव सफिशियंट पेशन्स टू लिसन द कस्टमर अँड क्लिअर देअर डाऊट. त्याचबरोबर पेशन्स सोबत आणखी एक पॉइंट सांगितलेला आहे की तुमच्याकडे इफेक्टिव्ह ऍक्टिव्ह लिस्नर असायला हवात तुम्ही. तुमच्याकडे तितकी ॲबिलिटी असायला हवी फॉर क्लिअरिंग कंझ्युमर डाऊट, है ना. Then he should not feel irritated if the buyer put up many questions. असं तुम्हाला कितीही आतून वाटलं, अरे किती छान आहेस, कशाला क्वेश्चन विचारतोस, बस झालं, घ्यायचं असेल तर घे, नाही तर नको घे, कितीही वाटलं तरी चेहऱ्यावर एक छान स्माइल आलो, ओके तुम्हाला जेवढे क्वेश्चन विचारायचे ना तुम्ही विचारा, मी आन्सर देईन. सो इतके तुमच्याकडे पेशन्स असणं महत्वाचं आहे. इवन इफ द क्वेश्चन आर इररिलेव्हंट,
तुम्हाला विचारलं प्रोडक्ट सेल करायला आलं तर तुम्ही कुठे राहताय, तुमचं नाव काय, तुमचं वय काय, तुमचा पगार काय, काही विचारलं तरी चालेल. इररिलेव्हंट क्वेश्चन विचारले तरी चालेल, पण विथ स्माइल विथ पेशन्स तुम्ही ते आन्सर देणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. And last point. Last point. Okay. Physical quality. Physical quality also very important thing. इथं सेल्स पर्सन म्हणून तुम्हीच गेलेत आणि तुम्हाला अरे बापरे काय घेऊन आले ये आधी बस चहा पी पाणी पी आणि बर मग बोल काय आहे तुझं प्रोडक्ट मग सांग असं नको. तुमचा फिजिकल अपिअरन्स फार महत्वाचा आहे है ना. सो दॅट मीन्स फिजिकल क्वालिटी, फिजिकल स्टॅमिना. So a salesman should have a good appearance and impressive personality. इम्प्रेसिव्ह म्हणजे इम्प्रेसिव्ह हा प्रॉपर असायला बघ. इम्प्रेशन तुम्ही वेगळ्या इंटेन्शनने घ्या, पण इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी मध्ये तुमचं पोश्चर, तुमचा अपिअरन्स, तुमचं ड्रेसिंग स्टाईल हे ऍज अ सेल्समन सारखे असावे. ओके, सेल्स पर्सन सारखे असावे. अ प्लेझिंग पर्सनॅलिटी क्रिएट अ गुड इम्प्रेशन. पर्सनॅलिटी ही कशी असायला हवी? प्लीजिंग. प्लीजिंग पर्सनॅलिटी क्रिएट अ गुड इम्प्रेशन ऑन द प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस इन द सेन्स कस्टमर. कस्टमर वरती एक छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. ही शुड ऑल्सो हॅव अ गुड हेल्थ. तुमची हेल्थ सुद्धा गुड असायला हवी, बिकॉज इट इज द की टू हिज इफिशियन्सी. ओके, तुमची इफिशियन्सी कशावरती डिपेंड्स आहे? तुमच्या फिजिकल स्टॅमिनावरती, तुमच्या गुड हेल्थ वरती, तुमच्या प्लीजिंग पर्सनॅलिटीवरती. हिज टोन ऑफ स्पीकिंग शुड बी नॅचरल सो ॲज टू क्रिएट रिस्पेक्टिव्हली अमंग द लिस्नर. ओके, म्हणजे कुठेही काम ना ओव्हर ऍक्टिंग के दुकान असं कुठेही वाटवलं. म्हणजे खूप सिम्पल नॅचरल कम्युनिकेशन हवं. कुठेही म्हणजे काय म्हणतो ना आपण चढाव बडाव असं काय असू नये. कंझ्युमरला इझिली कन्वे करता आलं पाहिजे असं वे ऑफ टॉकिंग असायला हवं. टोन पोलाइट असणं महत्वाचं आहे. म्हणजे इतका आरडाओरडा करताय की अरे समोरच्याला समजतच नाहीये हा नेमका बोलतोय की भांडतोय असं असू नये. म्हणजे वे ऑफ टॉकिंग हा सिम्पल असावा, इझी टू अंडरस्टँड असावा आणि नॅचरल असावा. ओके, सो ह्या जर तुमच्याकडे क्वालिटी असतील तर नक्कीच तुम्ही तुमचा प्रोडक्ट ही इफेक्टिव्हली सेल करू शकाल. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू. ओके, इथे आपला युनिट नंबर 3 कम्प्लीट झालेला आहे. काय काय बघितलं मी आपण एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करूया, अजून वेळ आहे. सो एक 5 मिनिट बिलकुल काही डिस्टर्ब नाही करायचं. मी फटाफट पॉइंट रिवाइज करते. जितके शक्य आहे तितके क्वेश्चन आपण रिपीट करू. डिटेल नाही, फक्त क्रक्स काय आहे तो सांग. युनिट नंबर 3 थोडासा एकदा 10 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. खूप क्वेश्चन आहेत ना युनिट नंबर 3 मध्ये, भरपूर आहेत. बघू किती रिवाइज होत आहेत तेवढे करू. मी तुम्हाला याची पीपीटी पाठवली ग्रुपवर. Yes, ma'am. ओके, थोडा आन्सर दिलं तरी चालेल. चलो स्टार्ट. रिवाइज करते 10 मिनिटांमध्ये. फर्स्ट क्वेश्चन बघितलं आपण, व्हॉट इज फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल. डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे काय बघितलं होतं आपण? दॅट मीन्स हिअर वी चूज द सफिशियंट डिस्ट्रीब्युशन चॅनल फॉर द पर्पज ऑफ इफेक्टिव्ह सेलिंग अवर गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. आपल्याला काय करायचं आहे? फायनल कंझ्युमर पर्यंत इफेक्टिव्ह सेलिंग करायचं आहे. दॅट मीन्स डिस्ट्रीब्युशन चॅनल हे कसं असायला हवं? प्रॉपर असणं महत्वाचं आहे. द चूज ऑफ चॅनल डिपेंडिंग अपॉन व्हेरियस फॅक्टर. सो ते फॅक्टर कोणते आहेत? दॅट मीन्स द मॅन्युफॅक्चरर कन्सिडर विथ द डिस्ट्रीब्युशन चॅनल वुड बी द ऑब्जेक्टिव्ह अँड इफिशियंट. तुमचं चॅनल हे इफिशियंट असायला हवं. द सिलेक्शन चॅनल मस्ट हॅव द लोवेस्ट कॉस्ट विथ द मिनिमम ओव्हरऑल प्रॉफिट. तुम्ही जे चॅनल सिलेक्ट करणार आहात हे मिनिमम कॉस्टचं असावं आणि मॅक्झिमम प्रॉफिटचं असावं, हे लक्षात ठेवा. इम्प्रूव्हमेंट. देन जे फॅक्टर्स आहेत हे फार महत्वाचे आहेत, जे कन्सिडर करून तुम्हाला काय करायचे आहेत? चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सिलेक्ट करायचे आहेत. फर्स्ट थिंग इज अ कस्टमर. ओके, so the ultimate purpose of any channel of distribution is to distribute the goods and services to the customer. So therefore the requirement and the nature of customer should be considered
while deciding the channel of distribution. फॉर एक्झाम्पल तुमचा कस्टमर कोण आहे, कस्टमर तुमची इंडस्ट्री आहे की आपण रेग्युलर कस्टमर आहोत, हे आधी क्लिअर करा. ओके. सेकंड पॉइंट, कॉम्पिटिशन. सो one has to consider the channel of distribution arranged by the competitors. कॉम्पिटिटरच्या कम्पेअर मध्ये आधी आपण इझिली कंझ्युमर पर्यंत रीच झालो पाहिजे. असे काय करा तुम्ही, कॉम्पिटिशनच्या कम्पेअर मध्ये चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करा. समटाइम वी प्रेफर द लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, समटाइम वी प्रेफर द shorter channel of distribution. It depends upon nature and types of our product. Okay. Then product factor. Product factor, that means the nature of product, like a perishable product and like that means durable product or non-durable product. So since it is a product which is to be distributed, the product categories also have to be analyzed while choosing the channel of distribution. So different products are different in the nature. That is why here we select like a perishability. Perishability ला काय कराल, for example our product is perishable in nature, that time we will choose the shorter channel of distribution. ओके. म्हणजे प्रोडक्ट तुमचं पेरिशिएबल आहे, नाशवंत आहे, त्यावेळी आपण शॉर्टर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन प्रेफर करू. नेचर ऑफ प्रोडक्ट. आता इथे तुम्हाला आणखी एक पॉईंट सांगितला जातो, ड्युरेबल प्रोडक्ट. ड्युरेबल, व्हेन वी सेल द ड्युरेबल प्रोडक्ट, दॅट टाइम वी विल चूज द लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. प्रोडक्ट जर आपला खराब होणार नसेल तर आपण लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन यूज करू शकतो. देन नेचर ऑफ प्रोडक्ट. Consumer goods are purchased by a large number of people in similar quantity and more frequent. Therefore, such goods require longer channel of distribution. Okay. Nature of product कोणता आहे तुमचं, त्याच्यावरती काय करणार आहात तुम्ही, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सिलेक्ट करणार आहात. देन सीझनेबिलिटी असेल, सीझनल प्रोडक्ट असेल आपलं, तर त्यावेळी त्या ठिकाणी जे सुटेबल चॅनल आहे ते आपण काय करू, इथे प्रेफर करू. ओके. मग आपण अम्ब्रेलाचं घेऊ शकतो, वुडन गुड्सचं घेऊ शकतो, एक्सेट्रा. कंपनी फॅक्टर्स. A company has to look within the understand itself while choosing the channel of distribution. It has understand the requirements, strength and weakness of the company. It's very important thing. For example, the financial position of the company is good. That time we will choose the different channel of distribution for reaching the customer easily. Okay. जर आपल्याकडे प्रॉपर सफिशियंट फायनान्स असेल तर आपण मोर दॅन 2 चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन प्रेफर करू शकतो. ऍज वाईस वर्सा, जर आपली फिनान्शियल कंडिशन थोडी वीक असेल तर आपण शॉर्टर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन किंवा मिनिमम चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन प्रेफर करू शकतो. देन रेप्युटेशन ऑफ द कंपनी. आपण काय म्हणतो, आपलं रेप्युटेशन काय आहे, बेस्ट आहे, तर आपण इंटरमिजिएटरीना न इन्व्हॉल्व करता आपण आपलं स्वतःचे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन क्रिएट करू शकतो. दॅट मीन्स द रेप्युटेशन ऑफ द कंपनी इज ऑल्सो अफेक्टेड ऑन सिलेक्शन ऑफ द चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन कंपनीज मार्केटिंग पॉलिसी. कंपनीच्या मार्केटिंग पॉलिसी काय आहेत याच्यावरून तुमचं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्शन होणार आहे. दॅट मीन्स every company will have policy regarding marketing and this policy will also lead down the norms relating to the to distribute the channel of distribution, and those policy will also have the strong influence on the choice of channel of distribution. Okay. Then channel related factor. The channel of distribution choosing should be appropriate from the viewpoint of the company. The channel must be examined and then the proper choice must be made. That means first the ability of the channel. त्या चॅनलची ability सुद्धा तितकीच महत्वाची आहे. Well established and strong channel have the ability to distribute goods effectively a wide area. तुम्ही जर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन फॉर एक्झाम्पल जे पॉप्युलर आहे, जे इझिली कंझ्युमर पर्यंत रीच होणार आहे, असे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा प्रेफर करू शकता. देन द फिनान्शियल स्ट्रेंथ ऑफ द चॅनल. हे आपण बघितलं आता, फिनान्शियल स्ट्रेंथ जर स्ट्रॉंग असेल, वी प्रेफर द मोर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. Then ability to provide after sale services. Some product require a longer term after sale services. In such a case, it should be the decide as to who has to provide the after sale services, whether the manufacturer or the member of the channel of distribution. Okay, तुम्ही आफ्टर सेल सर्व्हिस जर प्रोव्हाइड करत असाल तरी सुद्धा तुम्ही चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय करणार आहात, सिलेक्ट करणार आहात. फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झाला थोडक्यात. Yes, ma'am. ओके. देन जितकं फास्ट होते तितके करते मी, थोडं तरी कानावरून जाऊ दे तुमच्या. देन टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल. So marketing channel refers to the means through which the physical distribution of goods taken place from the manufacturer to the consumer. आता टाइप्स ऑफ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. काय सांगायचंय बघा आपण इथे, टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल, डायरेक्ट मार्केटिंग चॅनल, इनडायरेक्ट मार्केटिंग चॅनल, दोन मेन आहेत.
त्याच्यामध्ये मग 0 लेवल आहे, 1 लेवल आहे, 2 लेवल आहे आणि 3 लेवल आहे. इथे काय सांगायचं आहे तर इंटरमिजिएटरी जर इन्व्हॉल्व होत नसतील तर 0 लेवल. दॅट मीन्स हिअर मॅन्युफॅक्चरर डिरेक्टली सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. 0 लेवल. इथे एकही इंटरमिजिएटरी इन्व्हॉल्व नाहीये, तेव्हा आपण त्याला 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहोत. इज इट क्लिअर? Then 1 level channel of distribution means here manufacturer selling goods and services to the wholesaler and wholesaler selling goods and services to the directly consumer. वन एकच मिडलमन इन्क्लूड झाला, होलसेलर. 2 लेवल मध्ये कोण इन्क्लूड होणार आहेत? हिअर मॅन्युफॅक्चरर सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द होलसेलर, होलसेलर सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द रिटेलर आणि रिटेलर सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. म्हणजे 2 इन्क्लूड झाले, त्यामध्ये होलसेलर आणि रिटेलर आले. देन 3 लेवल मध्ये 3 असणार आहे. मॅन्युफॅक्चरर सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कमिशन एजंट. ते कमिशन त्यांच्या एजंटला कोणाला तरी सेल करतील. तो एजंट होलसेलरला सेल करेल, होलसेलर रिटेलरला करेल आणि रिटेलर फायनल कंझ्युमरला करेल. इज इट क्लिअर क्वेश्चन? टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल. Yes, Yes, ma'am. ma'am. सो यामध्ये फार असं काही नाहीये. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. इथे लेवल दिलेले आहेत बघा. 0 लेवल मध्ये कोणच नाहीये, फक्त डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर आहे. 1 लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर रिटेलर आहे. सॉरी, इथे मी होलसेलर सांगितलं होतं. मॅन्युफॅक्चरर डिरेक्टली रिटेलरना सेल करतील आणि ते कंझ्युमरना सेल करतील 1 लेवल मध्ये. 2 लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर होलसेलरना सेल करतील, देन रिटेलरना आणि देन कंझ्युमरना. 3 लेवल मध्ये मॅन्युफॅक्चररचा एक एजंट असेल, तो एजंट होलसेलरला सेल करेल, होलसेलर रिटेलरला करेल, रिटेलर फायनल कंझ्युमरला करेल. ओके, इथे तुमचा क्वेश्चन कम्प्लीट होईल. देन क्वेश्चन नंबर 3, कंटेम्पररी चॅनल सॉरी व्हर्टिकल चॅनल मध्ये काय म्हणतो आपण? व्हर्टिकल मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर. दिस इज द व्हर्टिकल चॅनल. ओके, हे आपण बघितलं होतं. व्हर्टिकली काय करतो आपण? गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करतो. होरिझॉन्टली म्हणजे तुम्ही काय करताय? कंबाईन रिसोर्सेस एकत्र करताय ना. होरिझॉन्टल मायनर चेंज आहे, थोडासा लक्षात ठेवा. तो होरिझॉन्टल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन प्रोड्यूस कंबाईन देअर रिसोर्सेस. तुम्ही काय करताय? तुमचे रिसोर्सेस कंबाईन करताय आणि प्रोडक्ट सेल करताय. सो जॉईंटली मार्केट देअर प्रोडक्ट. सेम टाइम सपोज तुम्ही आहात आणि तुमचा एक फ्रेंड आहे, त्याची पण एक कंपनी आहे, तो एक प्रोडक्ट सेल करतो. तर तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर म्हणता येणार नाही, फ्रेंड जो आहे त्याच्यासोबतच तुमचं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तुम्ही काय करताय? युज करताय. होरिझॉन्टल लेवल म्हणू शकतो आपण. एकाच लेवलवरचे प्रोडक्ट कंबाईन करतो. कंबाईन हा लक्षात ठेवा वर्ड इथे होरिझॉन्टल मध्ये. थर्ड पार्टी लॉजिस्टिक मध्ये सेम, जसं आता आपण फ्रेंडचं सांगितलं. होरिझॉन्टल मध्ये आणखी एक लक्षात ठेवू शकता की तुमचेच काही प्रोडक्ट आहेत, खूप सारे प्रोडक्ट आहेत, खूप सारे तुमचे डिपार्टमेंट आहेत, ब्रँचेस आहेत, तुम्ही सगळे एकत्र करून प्रोडक्ट सेल करताय होरिझॉन्टल लेवलवर. थर्ड पार्टी मध्ये जसं आता आपण सांगितलं, तुम्ही वेगवेगळ्या फॅक्टर्सना इम्पॉर्टन्स देताय. द टर्म लॉजिस्टिक refers to the management and control the flow of goods and services from the sources of production to the market. The process involve communication, transportation and warehousing. थर्ड पार्टी मध्ये तुम्ही ह्या तिघांना इम्पॉर्टन्स देताय, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन अँड वेअरहाउसिंग. ओके. Multi-channel marketing, that means here manufacturer use multi-channel at the same time because they are फिनान्शियल स्टेबल म्हणू शकतो आपण. ते काय आहे तर फिनान्शियल स्टेबल आहेत आणि त्यावेळी ते काय करू शकतात तर मोर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन प्रेफर करू शकतात. मल्टी चॅनल मार्केटिंग, मल्टी लेवल मार्केटिंग. इट रेफर्स टू द स्ट्रॅटेजी दॅट सम डायरेक्ट सेल कंपनी यूज द इनकरेज देअर एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर. हे सुद्धा सांगितलं होतं मी. काय सांगायचं आहे? मल्टी लेवल मध्ये आपण काय करतो इथे? इनकरेज एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर टू रिक्रूट न्यू डिस्ट्रीब्युटर. तुम्ही तुमच्याच डिस्ट्रीब्युटरना मोटिवेट करताय, इनकरेज करताय फॉर अपॉइंटिंग न्यू डिस्ट्रीब्युटर. तुम्ही तुमच्या लेवलला काय करा? न्यू डिस्ट्रीब्युटरना अपॉइंट करा आणि आपण आपले प्रोडक्ट सेल करू शकतो फॉर अचिव्हिंग अवर टार्गेट. इज इट क्लिअर? क्वेश्चन नंबर 3. अरे आहात की गेलात पण? Yes, ma'am. व्हेरी गुड. देन सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये लाईक हॉलिस्टिक मार्केटिंग म्हणतो आपण. हॉलिस्टिक मॅनेजमेंट 2 पार्ट येणार आहेत. सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ नेटवर्क टू दोज बिझनेस दॅट आर इंटरकनेक्टेड विथ ईच अदर, आयदर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट और द डिलिव्हरिंग ऑफ द सर्व्हिसेस. ओके. सप्लाय चेन म्हणजे 2 पार्ट सांगितलेले आहेत. फर्स्ट पार्ट तुम्ही रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चर बिझनेस पर्यंत आणताय आणि बिझनेस मधून फिनिश्ड गुड्स कंझ्युमर पर्यंत रीच करताय. ओके.
त्यासाठी प्लॅनिंग महत्वाचं आहे. प्रॉपर प्लॅनिंग, इन्फॉर्मेशन तुमच्याकडे प्रॉपर असणं महत्वाचं आहे. सोर्सेस अवेलेबल असणं महत्वाचं आहे. यामध्ये डिस्ट्रीब्युशन चॅनल इन्क्लूड होऊ शकतात. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असली पाहिजे. सप्लाय चेन साठी फक्त तुम्ही फिनिश्ड गुड्स रीच न करता प्रॉपर रॉ मटेरियलचं सुद्धा स्टोरेज करणं गरजेचं आहे. दॅट इज पार्ट ऑफ द इन्व्हेंटरी. प्रोडक्शन प्रॉपर घेणं महत्वाचं आहे ऍज पर दी कंझ्युमर एक्सपेक्टेशन अँड देन सेल. त्याचबरोबर टेस्टिंग, पॅकेजिंग, फिनान्शियल प्रिपरेशनला इम्पॉर्टन्स द्या. लोकेशन असं सिलेक्ट करा जेणेकरून तुम्ही कंझ्युमर पर्यंत इझिली रीच होऊ शकाल. ओके. देन ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर रिचिंग अवर टार्गेट कस्टमर, आणि ही स्मूथ असणं महत्वाचं आहे. रिटर्न ऑन गुड्स महत्वाचं आहे. जर कंझ्युमर सॅटिस्फाय नसतील किंवा कंझ्युमर कडून एखादे डॅमेज प्रोडक्ट आलं तर तुम्ही ते काय करा, रिटर्न म्हणून एक्सेप्ट करून चेंज करून देऊ शकता. ओके. प्रमोशन बघितलं होतं आपण डिटेल. व्हॉट इज मीन बाय प्रमोशन? प्रमोशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग. ओके. प्रमोशन मध्ये आपण काय करतो? टू प्रमोट द ऍक्टिव्हिटी, टू प्रमोट अवर प्रोडक्ट. दॅट इज वाय हिअर मॅन्युफॅक्चरर ऑर ऑर्गनायझेशन प्रेफर सब प्रमोशनल टूल्स. त्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग आहे, पर्सनल सेलिंग आहे, पब्लिसिटी आहे, सेल्स प्रमोशन आहे. याच्यावरती आपण मेन क्वेश्चन लर्न केले होते. प्रमोशनचे मेन इम्पॉर्टंट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, इन्क्रीज सेल्स. ओके. जेव्हा तुम्ही वस्तू तुमच्या प्रमोट करताय, प्रोडक्ट प्रमोट करताय, ऑब्विसली तुम्हाला प्रॉफिट जास्त होणार आहे. कस्टमर बेस्ड वाइंडिंग. ओके. कंझ्युमरला बेस ठेवून तुम्ही काय करा, तुमचे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. पेनिट्रेशन कट थ्रू कॉम्पिटिशन. पेनिट्रेटिंग तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, कमीत कमी प्राइसला तुम्ही प्रोडक्ट सेल करा जेणेकरून कंझ्युमर पर्यंत तुम्ही रीच व्हाल अँड देन चार्ज नॉर्मल प्राइस. पेनिट्रेशन. स्किमिंग मध्ये सांगितलं होतं की मॅक्झिमम प्राइस चार्ज करा फॉर द पर्पज ऑफ प्रॉफिट. देन ओनली टूल लेफ्ट इन द टाइम डिप्रेशन. डिप्रेशनचा टाइम तुम्ही काय करा, कन्सिडर करा जिथे काय आहे, पुअर इकॉनॉमिक कंडिशन असणार आहे, देन लो प्रॉफिट असणार आहे. ह्या गोष्टी काय करा, तुम्ही मॅनेज करा. देन ऍट्रिब्यूट ऑफ द फेस ऑफ कंपनी. कंपनीचे ऍट्रिब्यूट महत्वाचे आहेत, ह्या गोष्टी कन्सिडर करा. ओके. बिल्ड अवेअरनेस. प्रमोशनचा मेन इंटेन्शन, मेन मोटो असणार आहे बिल्ड अवेअरनेस रिगार्डिंग युअर प्रोडक्ट, रिगार्डिंग युअर कंपनी. राईट. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग गुड सर्व्हिसेस अँड आयडिया. देन ऍडव्हर्टायझिंग मध्ये आपण काय बघितलं होतं? ऍडव्हर्टायझिंग इज द पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड सर्व्हिसेस अँड आयडिया. जिथे आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय बघतो? टूल्स फॉर मार्केटिंग प्रमोशन. ऍडव्हर्टायझिंग इज द टूल्स फॉर मार्केटिंग प्रमोशन किंवा ऍडव्हर्टायझिंग इज द पार्ट ऑफ प्रमोशन. नॉन पर्सनल ऍडव्हर्टायझिंग इज द टाइप्स ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन. कसं आहे? त्याच्यानंतर पेड फॉर्म आहे. ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म, कारण यामध्ये स्पॉन्सर असतात, ते काय करतात, काही मनी स्पेंड करून ऍडव्हर्टायझिंग ह्या देत असतात वेगवेगळ्या मीडियाज मध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजन आहे, देन न्यूजपेपर आहे, मॅगझिन आहे, इंटरनेट आहे, एक्सेट्रा. पण इथे आपल्याला पैसे पे करावे लागतात. दॅट इज वाय हिअर कॉल्ड पेड फॉर्म. वाईड ऍप्लिकेबिलिटी. ऍडव्हर्टायझिंग इज ऍप्लिकेबल वाईडली. ओके. म्हणजे इथे कुठेही एक्सेप्शनल आहे का जिथे ऍड चालतच नाही असं नाही. म्हणजे बिझनेस, नॉन बिझनेस, गव्हर्नमेंट एजन्सी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, व्हॉट एव्हर इट मे बी, सगळ्या ठिकाणी ऍडव्हर्टायझिंग ही महत्वाची आहे. व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह. ऍडव्हर्टायझिंगचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ज्यामध्ये कॉम्पिटिशन फेस करणं असेल, बिल्डअप गुड रिलेशनशिप विथ कस्टमर असेल, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट असेल, मॅक्झिमम सेल असेल. फॉर्म ऑफ ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंगचे फॉर्म आहेत रिटन असेल, ओरल असेल, ऑडिएबल असेल, व्हिज्युअल असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. यूज ऑफ मीडिया. ऍडव्हर्टायझिंग मध्ये आपण वेगवेगळे मीडिया यूज करू शकतो. त्यामध्ये न्यूजपेपर आहे, मॅगझिन आहे, पॅम्पलेट आहे, बुक्स आहेत, लेटर्स आहेत, एक्सेट्रा. इज इट क्लिअर? क्वेश्चन नंबर 6. Yes, ma'am. रिव्हिजन मध्ये थोडं तरी कानावर काही पडलं का? Yes, ma'am. हो. ओके, गुड. सो आपला टाइम अप होतोय, तिथे टाइम कम्प्लीट झाला. बाकीचे पॉइंट आहे ते तुम्ही रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला जर एखादा रिव्हिजन क्लास हवा असेल तर तुम्ही सांगू शकता. आपण असंच एक 10-15 मिनिटांमध्ये सगळे ओव्हरऑल युनिट रिवाइज करू. ओके, चलो बाय, हॅव अ नाईस डे.